नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या या आजच्या तासिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. पंचायत समिती शेळगाव शिक्षण विभाग यांच्याद्वारे आयोजित मिशन आरंभ या ऑनलाईन तासिकेमध्ये मी मराठी सर पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पाहिलं की या 2023च्या प्रश्नपत्रिकेचे काल आपण 14 प्रश्न सोडवले होते. तिथून पुढे जो राहिलेला भाग आहे तो आपण या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. कालचा जो प्रश्न आहे 14वा तो आता परत आपण आज या ठिकाणी रिपीट करतोय, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे जे वाक्याचे प्रकार आहेत त्या संबंधी थोडी माहिती अजून आपल्याला घ्यायची आहे. तर हा पहा, हा 14वा प्रश्न आहे. तर काल याच्यामध्ये जी खाली तुम्हाला दिसते हे तुमच्या आखीच्या पुस्तकातलं द सॉन्ग ऑफ द सॉंग्स या पाठातलं एक उदाहरण आहे की जेणेकरून तुम्हाला हे जे वाक्याचे प्रकार आहेत, टाइप्स ऑफ सेंटेन्स, ते समजावं यासाठी मुद्दाम मी त्या ठिकाणी हा चार्ट या ठिकाणी ऍड केलेला आहे. कालचा जो आपला प्रश्न होता, रीड द सेंटेन्स अँड रिकग्नाइज टाइप बाय चुझिंग द करेक्ट ऑप्शन, आणि वाक्य आपल्याला त्या ठिकाणी दिलं होतं, बाइंड अप द वोन विथ अ बँडेज. आणि काल तुम्हाला त्या ठिकाणी मी समजून पण सांगितलं होतं की हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं उदाहरण आहे. हे तुम्हाला मी काल सांगितलं होतं. कशामुळे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, तर आज्ञार्थी वाक्याची सुरुवात जी आहे ही नेहमी क्रियापदाने होती. या ठिकाणी बाइंडअप हे क्रियापद आहे, असा विषय आपला काल झालेला आहे. तर बाकीचेही प्रकार तुम्हाला माहीत असावेत म्हणून हा चार्ट या ठिकाणी खरं तर मी ऍड केलेला आहे. या ठिकाणी पहा, तुम्हाला इथे सांगितलं की मॅच द सेंटेन्स विथ देअर टाइप्स. या ठिकाणी तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहेत आणि इकडे त्या ठिकाणी टाइप्स दिलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे की कोणत्या टाइप्सला कोणतं सेंटेन्स त्या ठिकाणी योग्य आहे अशा प्रकारच्या जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. त्या ठिकाणी पहा, काल मी तुम्हाला सांगितलं की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे याच्यामध्ये प्रश्न असतो किंवा त्याची सुरुवात प्रश्नार्थ शब्दाने झालेली असते. त्या ठिकाणी पाहिलं आपलं तर व्हॉट हॅज हॅपन टू यू, हे त्या ठिकाणी काय आहे, इकडे तुम्हाला दिले पहा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे त्या ठिकाणी इथे तुम्हाला लिहिता येईल ए बरोबर त्या ठिकाणी बी, म्हणजे व्हॉट हॅज हॅपन टू यू हे त्या ठिकाणी काय आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजे तुम्हाला हे जरी उदाहरण या ठिकाणी दिलं, व्हॉट हॅज हॅपन टू यू, आणि असाच प्रश्न विचारला, रीड द सेंटेन्स अँड रिकग्नाइज इट्स टाइप बाय चुझिंग द करेक्ट ऑप्शन, तर तुम्हाला त्या ठिकाणी तोही प्रकार समजला पाहिजे. इथं व्हॉटच्या ऐवजी हाऊ जरी आला तर तो प्रश्न होते, डू जरी आला तरी त्या ठिकाणी तो प्रश्न होते. ठीक आहे. नंतर दुसरा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी पहा, दुसरं जे वाक्य आहे, आय एम लॉंग पास्ट द एज सिंगिंग. ही एक साधी सरळ स्टेटमेंट आहे पहा. ही स्टेटमेंट आहे किंवा त्याला आपण काल त्या ठिकाणी मी तुम्हाला हे असर्टिव्ह सेंटेन्सचं उदाहरण आहे. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य की ज्याच्यामध्ये प्रश्न नाही, उद्गार नाही, ठीक नाही, म्हणजे एक्सक्लेमेटरी नाही, इंट्रोगेटिव्ह नाही, इम्पेरेटिव्ह नाही, असं कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये अंतर्भाव नसतो. ते एक साधं सरळ विधान आहे. मग आपल्याला लगेच लक्षात येईल का आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग, हे जे आहे हे त्या ठिकाणी इकडे जर आपण पाहिलं तर ती स्टेटमेंट आहे. तुम्हाला मी सांगितलं स्टेटमेंट किंवा असर्टिव्ह सेंटेन्स एक सरळ स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलेलं असतं. म्हणून त्या ठिकाणी दुसरं जे वाक्य आहे याची जी मॅचिंग आहे ती आहे सी. नंतर तिसरं जे आहे पहा, वंडरफुल, की ज्यावेळेस आपण एखादी भावना किंवा उद्गार आपल्या मनामध्ये राग, द्वेष किंवा आनंद यासाठी आपण काही शब्द वापरत असतो, ठीक नाही, तर ते उद्गारवाचक सेंटेन्स मध्ये येतात. तसे या ठिकाणी आहे पहा, वंडरफुल म्हणजे आपला आनंद झाला किंवा दुःख झालं किंवा अनेक काही गोष्टी त्या ठिकाणी आपण त्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सद्वारे व्यक्त करतो. जे तुम्हाला फक्त वंडरफुल जरी शब्द आला आणि खाली जर असे पर्याय दिले तर तुम्हाला ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणून निवडायला लागेल. इकडे सुद्धा पहा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे या ठिकाणी आहे पहा ई, येते लक्षामध्ये. नंतर आहे पहा गेले का,
काल आपण जसं अभ्यासलं त्याच पद्धतीनं हे चारही प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी कळावेत. यासाठी हा चार्ट त्या ठिकाणी मी मुद्दाम म्हणून ऍड केला होता की जेणेकरून उद्या तुम्हाला केवळ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स विचारलं जाईल असं काही नाही. इम्पेरेटिव्ह नंतर इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लामेटरी असे अनेक त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून आपण त्या ठिकाणी हा चार्ट त्या ठिकाणी दुसरं काय निगेटिव्ह सेंटेन्स हे जर विचारलं तर तुम्हाला त्या ठिकाणी की ज्या वाक्यामध्ये नकार आहे मग नो असेल नॉट असेल ज्या गोष्टीने नकार त्या ठिकाणी व्यक्त केला जातो असे नकारात्मक वाक्य असेल तर ते निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये त्या ठिकाणी येते. नंतर पुढचा जो प्रश्न आहे थोडीशी तांत्रिक अडचण आल्यामुळे थोडंसं 1-2 मिनिटं आपण थांबतोय. तर पहा या ठिकाणी पुढचा जो आपला प्रश्न होता 15वा प्रश्न. आता 14वा जो प्रश्न आहे वाक्याचे टाइप्स ऑफ सेंटेन्स याबद्दल आता तुमची कुठलीही अडचण असणार नाही असं मला वाटतंय. कारण आपण चारही प्रकार जे आहेत एक्सक्लामेटरी सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स आणि इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स या सगळ्यांची माहिती आणि वाक्याचे प्रकार आणि उदाहरणासहित आपण ती पाहिली जाईल. त्यामुळे आपला पुढचा जो प्रश्न आहे 15वा याच्याकडे आपण वळतोय. प्रश्न आहे पहा, फिल इन द ब्लँक बाय चुझिंग द करेक्ट ऑप्शन फॉर दी जॉईन करायची. मराठी. हो. हम्म.
ठीक आहे. या ठिकाणी 15वा प्रश्न आपण अभ्यासत होतो. Fill in the blank by choosing the correct option for the correct conjunction. He works hard to sell the wood in the morning dash dash grain in the evening. आता आपल्याला कंजक्शन विचारलेले आहे. कंजक्शन ज्याला आपण मराठीमध्ये उदाहरणे व्यावे म्हणतो, ठीक नाही. म्हणजे दोन वाक्य, दोन शब्द जोडण्यासाठी त्या ठिकाणी या कंजक्शनचा उपयोग होतो. आता कंजक्शनचे पण दोन प्रकार, एवढं खोलात आपल्याला जायचं नाही, पण एक तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगतो की एक सबऑर्डिनेट कंजक्शन आणि कोऑर्डिनेट कंजक्शन. आता सबऑर्डिनेट कंजक्शन म्हणजे काय, जे एक मेन क्लॉज आणि नंतर दुसरं जे म्हणजे मुख्य वाक्य आणि उपवाक्य यांना जोडतो, ते सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी दोन्ही क्लॉज हे मेन क्लॉज असतात किंवा दोन्ही वाक्यांना दोन्ही महत्वाची वाक्य असतात, ते जोडण्यासाठी त्या ठिकाणी कंजक्शन वापरलं जातं. आणि जर पाहिलं की वर्क हार्ड टू सेल द वूड इन द इव्हिनिंग, आता पर्यायपैकी आपण जे कंजक्शन आहे ते जर कंजक्शन आपण त्या ठिकाणी त्या रिकाम्या जागेवर वापरले तर ते वाक्य मिनिंगफुल तयार होणं गरजेचं आहे. समजा बिकॉज जर वापरलं तर ते होणार नाही. इन द मॉर्निंग बिकॉज ग्रीन इन द इव्हिनिंग, म्हणजे त्या वाक्याला त्या ठिकाणी अर्थ राहत नाही. त्यानंतर सो जरी वापरलं द मॉर्निंग सो ग्रीन इन द इव्हिनिंग, तरी सुद्धा ते मिनिंगफुल वाक्य तयार होत नाही. अँड जर वापरलं तर पहा, द वूड इन द मॉर्निंग अँड ग्रेन इन द इव्हिनिंग, म्हणजे तो सकाळी त्या ठिकाणी लाकड विकायचा आणि संध्याकाळी त्या ठिकाणी ग्रेन म्हणजे धान्य इन द इव्हिनिंग, धान्य विकायचं. म्हणजे आणि त्याला त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये आपण पर्याय शब्द आहे अँड, हे त्या ठिकाणी काय करू शकतो आपण वापरू शकतो. हे जे कंजक्शन आहे अँड, हे त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी वापरता येईल. सीन सुद्धा या ठिकाणी येणार नाही. म्हणजे आपण आपल्याला पर्यायामध्ये दिलेले जे कंजक्शन आहे ते आपण त्या वाक्यामध्ये रिकाम्या जागेवर त्या ठिकाणी टाकून पाहिजे. आणि मिनिंगफुल वाक्य जर तयार होत असेल तर त्यांना आपण समजून जायचं की ते त्या ठिकाणी कंजक्शन काय आहे, योग्य आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण अभ्यासतोय. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड्स. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला त्या ठिकाणी एक 4 त्या ठिकाणी दिलेला आहे. थोडक्यात ते कोड आहे असं जर म्हटलं आपण बदल तरी चालेल. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड्स. ठीक आहे, ठीक. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड्स. आता या ठिकाणी आपल्याला शब्दांच्या अशा
असा अर्थपूर्ण सेट त्या ठिकाणी बनवायचा असतो की जेणेकरून त्या ठिकाणी तो शब्द आपल्याला त्या ठिकाणी या पद्धतीने हॉरिझॉन्टल किंवा त्या ठिकाणी सरळ रेषेमध्ये असणं अपेक्षित आहे. आता या ठिकाणी पहा, आपण जर पाहिलं तर दिवाळी, स्वीट, लॅम्प, आहे की नाही, हे शब्द त्यांनी आपल्याला ऑलरेडी त्या ठिकाणी सेट करून दिलेले आहेत. आणि आपल्याला जे पर्याय दिले त्या पर्यायापैकी आपण जर बाकीचे शब्द समजा आता डेकोरेशन आहे, हा जर शब्द या ठिकाणी इथे सेट बनवायला गेलो तर तो होतच नाहीये, ठीक नाही. जर डी जर पाहिलं तरी आपल्याला त्या ठिकाणी कुठेही तशा प्रकारची सेटिंग दिसत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी डेकोरेशन होऊ शकत नाही. दुसरा शब्द आहे पहा रिलेटिव्ह. रिलेटिव्ह सुद्धा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं आरच्या नंतर फक्त या ठिकाणी आहे, पण नंतर कुठेच त्या ठिकाणी त्याचा सेट आपल्याला तयार होताना दिसत नाही. त्याच्यामुळे रिलेटिव्ह सुद्धा त्या ठिकाणी नाहीये. क्रॅकर जर म्हटलं तर हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असू शकतं. इथं पहा क्रॅकर जे आहे असा जो आपला शब्दांचा जो सेट आहे हा त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. सॉरी, येस, म्हणजे अगदी पूर्णपणे क्रॅकर हा शब्द जो आहे हा आपल्या वर्ड सेट मध्ये अगदी बरोबर शकतो. क्लॉथ सुद्धा त्या ठिकाणी नाही. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी इथं आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत हे पर्याय आपण त्या ठिकाणी काय करायचे आहेत, तिथं त्या ठिकाणी हेच पर्याय वापरून पाहिजेत. म्हणजे आपला वेळही जाणार नाही आणि आपलं उत्तरही त्या ठिकाणी लगेच आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न आल्यानंतर या पर्यायाच्या द्वारे तुम्ही ती सोडवू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण अभ्यासूयात. सिलेक्ट वन करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाइन वर्ड टू मेक इट अपोजिट ऑफ इट. अपोजिट म्हणजे त्या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द जो आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला तयार करायचा आहे. पहा अपोजिट ऑफ इट. आता ज्या शब्दाखाली अंडरलाइन आहे त्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. तर मग पहा अर्ली म्हणजे त्या ठिकाणी लवकर, ठीक नाही. अर्लीचा त्या ठिकाणी मराठी अर्थ जर आपण पाहिला तर अर्ली म्हणजे लवकर असा त्या ठिकाणी होतो. इथं आपण त्या ठिकाणी पाहिजे इथं जर फक्त लेट जर सोडलं तर बाकी सगळे जे शब्द आहेत त्यांचा तसा विरुद्धार्थ होतच नाही. म्हणजे परफेक्ट नाही आणि इन पण नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आता आर्ली तर ऑलरेडी दिले म्हणजे आर्ली तर होऊ शकत नाही त्याचा अपोजिट वर्ड. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे आहे लेट, इथं जर आपण लेट हा शब्द लिहिला तर वाक्य जे आहे ते बरोबर येतं. इफ यू डू नॉट वेक अप अर्ली इन द मॉर्निंग यू आर लेट फॉर द स्कूल. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यात अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला विरुद्धार्थी शब्द जे आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सोपा प्रश्न असतो. पुढच्या प्रश्नाकडे बोलतोय आपण. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज द करेक्ट मिनिंग ऑफ दी अंडरलाइन वर्ड्स. माझं इथं पहा इथं जो अंडरलाइन वर्ड आहे तो म्हणजे विथ द ओपन आर्म्स, ठीक नाही. आता ही फ्रेजेस आहे, वाक्प्रचार म्हणूया आपण. या फ्रेजेसचा अर्थ तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल अशा हा प्रश्न सोडवता येणार आहे. दे रिसीव्ह द प्रेसिडेंट ऑफ द कॉलेज विथ ओपन आर्म्स. विथ ओपन आर्म्स म्हणजे अगदी मुक्त हस्तपणे, मोठ्या दिलाने, ठीक नाही. अगदी आनंदाने त्यांनी काय केलं तर त्या प्रेसिडेंटचं स्वागत केलेलं आहे. दे रिसीव्ड द प्रेसिडेंट ऑफ द कॉलेज विथ ओपन आर्म्स. त्या ठिकाणी जर बाकीच्या सगळ्या ऑप्शन्स आपल्याला जे दिलेले त्यांचा जर आपण अर्थ पाहिला की विथ द समवन प्रेझेन्स, नंतर त्या ठिकाणी विथ फिअर, विथ एक्सटंट वर्क, त्यांचे अर्थ त्या ठिकाणी विथ ओपन आर्म्स याच्याशी कुठंच त्या ठिकाणी मिळत नाहीयेत. बरोबर आहे. या ठिकाणी एकमेव जो राहील आपल्याला जो चौथा पर्याय आहे तो म्हणजे विथ वॉर्म वेलकम. म्हणजे विथ ओपन आर्म्स म्हणजे विथ वॉर्म, अगदी मुक्त हस्तपणे, खुल्या दिल्याने, मनमोकळेपणाने, आनंदाने थोडक्यात काय केलं त्यांचे स्वागत केलं असं त्याचा अर्थ होतो विथ ओपन आर्म्स. म्हणजे याही प्रश्नामध्ये आपले जे व्होकॅब्युलरी सेक्शन आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळतोय आपण. त्या ठिकाणी आपल्याला परत एक पॅसेज या ठिकाणी दिलेला आहे आणि पॅसेजवर आधारित आपल्याला 3 प्रकारचे प्रश्न आहेत.
तर 1-2 मिनिटांमध्ये तुम्ही पॅसेज त्या ठिकाणी ओव्हरलुक करून घेऊ शकता. वाचा. मीही तुमच्याबरोबर तुमच्यासाठी वाचतोय. Read the passage and choose the correct alternative. Many years ago, at the foothills of the Khatskil mountain was a little village. In the village lived a simple, good-natured fellow named Rip Van Winkle. He was a kind neighbor, ready to help anyone. Everyone in the village liked him. The children of the village shouted with joy whenever they saw him because he played with them. He taught them to fly kites and shoot marbles and told them long stories. The only problem with the Rip was that he was very lazy. He did no work, did not पाहिजे होतं पण work on his own farm and just addled away his time. His fences were falling to pieces. His cow was going astray. Weeds grew on his farm. Rip's constant companion was his dog named Wolf. To avoid work, he would walk away into the forest with his dog. ठीक आहे. आता आपण त्या पॅराग्राफचं वाचन केलेलं आहे. वाचन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण त्या पॅराग्राफचा अर्थ जरी समजला नाही तरी प्रश्नाचा अर्थ समजला तर नक्कीच तुम्हाला उत्तर त्याचं त्या पॅराग्राफमध्ये सापडणार आहे. या ठिकाणी पहा, जो पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे की व्हॉट डिड रिप व्हॅन रिंकल टीच टू द चिल्ड्रन. चूज एनी टू आन्सर. आपल्या 2 बरोबर पर्याय जे आहेत ते निवडायचे आहेत. की रिप व्हॅन विंकल जो आहे हा त्या ठिकाणी मुलांना कोणत्या गोष्टी शिकवायचा. इथं पहा, मग आता उत्तर शोधायचं आपल्याला. पहा, इथं आले उत्तर. He played with them. He taught them to fly kites and shoot marbles and told them long stories. ठीक नाही. हे उत्तर आपण आयडेंटिफाय केलेलं आहे. आता आपल्या पर्यायापैकी कोणते 2 पर्याय मध्ये ते उत्तर आलं असेल तर पहा, he taught to fly kites आहे. नंतर शूट मार्बल्स हे पण आहे. and told and them long stories, to write poems, to tell stories. ठीक नाही. आता आपल्याला 2 पर्याय जे आहेत, ठीक आहे, 2 पर्याय आपल्या त्या ठिकाणी आता टेल स्टोरीज, लॉंग स्टोरीज. लॉंग स्टोरीज त्या ठिकाणी उत्तर अपेक्षित होतं, त्याच्यामुळे हे येणार नाही. हे जे 2 पर्याय आहेत आपल्या 2 टू फ्लाय काइट अँड टू शूट मार्बल, टोल्ड देम लॉंग स्टोरीज, टू टेल स्टोरीज असं आलेलं आहे. लॉंग स्टोरी जर असतं ते त्या ठिकाणी पर्याय, पण आपल्याला त्या ठिकाणी 2च पर्याय सांगितलेले आहेत आणि आपले पर्याय क्रमांक जे आहेत 2 आणि 4 हे त्या ठिकाणी बरोबर आहेत. नंतर आपला पुढचा जो प्रश्न आहे की हु वॉज वुल्फ. ठीक नाही. वुल्फ कोण होता, बरोबर नाही. या ठिकाणी लगेच त्याचं उत्तर आपल्याला सापडते की त्याच्याबरोबर त्याचा जो कंपनीन आहे, कंपनियन वॉज हिज डॉग नेम वुल्फ. ठीक नाही. त्याच्याबरोबर नेहमी त्याचा जो सहकारी आहे कुत्रा, त्याला त्यांनी वुल्फ असं नाव दिलेलं होतं, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी कोण आहे तर डॉग. हे लगेच त्या ठिकाणी आपलं उत्तर त्या ठिकाणी सापडते, क्लिक होते. ठीक आहे. नंतर आपल्याला याच्यावर आधारित त्या ठिकाणी काही पेअर्स दिलेले आहेत, त्या जोड्या आपल्याला त्या ठिकाणी जोडायच्यात. अगदी सोप्या जोड्या आहेत. पहा, आता फेन्सेस शब्द त्या ठिकाणी शोधायचा. फेन्सेसच्या आसपासच त्या ठिकाणी त्याचं उत्तर असणं अपेक्षित आहे. पहा, फेन्सेस शब्द कुठे आहे. हे पहा, ही फेन्सेस वेअर फॉलिंग, बरोबर आहे. मग इथं आहे का कुठे फेन्सेस. हिज फेन्सेस वेअर फॉलिंग टू पीसेस, बरोबर आहे. पहा, इथं आहे बी, फॉलिंग टू पीसेस, म्हणजे ए बी
केच्या नंतर त्या ठिकाणी बी. नंबर 2 आहे काऊ. काऊ हा शब्द त्या ठिकाणी पहा, ही इज काऊ वॉज गोईंग ॲस्ट्रे. ठीक नाही, काऊ गोईंग ॲस्ट्रे म्हणजे फेन्स ते झालं काऊ गोईंग ॲस्ट्रे इथे ठिकाणी आहे पहा. त्यानंतर वीड्स हे पहा लगेच समोरच आहे वीड्स ग्रीव ऑन हिज फार्म. ग्रीव ऑन हिज फार्म. आणि नंतर त्या ठिकाणी आहे पहा काठखिल ते माउंटन आहे. ते इथेच आहे पदाचं उत्तर आहे काठखिल माउंटन्स. बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला त्याचे उत्तर जे आहेत ते मिळालेत. मग पहा आता फेन्सेस जे आहे ते फेन्सेस म्हणजे त्या ठिकाणी फॉलिंग टू पीसेस. काऊ जे आहे ते आपण पाहिलं की गोईंग अस्ट्रे. वीड जे आहे ते म्हणजे ग्रो ऑन फार्म. आणि याचं उत्तर जे आहे ते माउंटन म्हणजे ए बी. याचं उत्तर जे आहे बी. 2 जे आहे काऊ गोईंग एस्ट्रे ए. 3 जे आहे डी ग्रोज ऑन फार्म. आणि काठखिल माउंटन 4 सी. म्हणजे आपण जर पाहिलं तर नंबर 1 जे आहे हे सगळे आपल्या त्याच्यामध्ये सगळ्या जोड्यांच्या बरोबर मॅच होते. ठीक आहे. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी सोपं असतं ते. आपल्याला त्या ठिकाणी हे जे शब्द आहेत हे शब्द त्या ठिकाणी आपल्याला त्या पॅसेजमध्ये शोधायचे असतात. त्याच्या आसपास त्या ठिकाणी पुढे त्याचं उत्तर निश्चित असतं. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. Read the following pairs of homophones and find out a pair which is not a homophone. Choose any one correct spelling. आता सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला त्या ठिकाणी होमोफोन विचारलेत. म्हणजे होमोफोन्स म्हणजे काय हे आधी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता होमोफोन्स म्हणजे काय तर की ज्या शब्दांचे केवळ उच्चार सारखे आहेत, स्पेलिंग वेगळी आहे आणि त्याचा अर्थही वेगळा आहे. होमोफोन्स म्हणजे काय द वर्ड दॅट हॅव वन प्रोनाउन्सिएशन म्हणजे प्रोनाउन्स सिमिलरली दे हॅव साऊंड अलाइक. किंवा ज्यांचा उच्चार सारखा आहे परंतु त्याची स्पेलिंग वेगळी आहे आणि अर्थही वेगळा आहे. ठीक आहे. जे होमोफोन्स म्हणजे आपण म्हणता येईल होमोफोन्स म्हणजे होमोफोन्स आर द वर्ड दॅट आर similar pronunciation. की ज्यांचा उच्चार प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार की ज्यांचा उच्चार सारखा आहे परंतु काय वेगळं आहे की त्यांच्या त्या ठिकाणी स्पेलिंग पण वेगळी आहे. आणि अर्थ सुद्धा वेगळा आहे. फक्त सिमिलर काय आहे तर फक्त उच्चार जो आहे प्रोनाउन्सिएशन जे आहे हे फक्त सारखे आहे. असे शब्द जे आहेत यांना त्या ठिकाणी होमोफोन्स असे म्हणतात की ज्यांचे केवळ उच्चार सारखे आहेत. मग या ठिकाणी पाहिजे आपल्याला की स्टील स्टील, मेन मेन, दो आणि थॉट. ठीक नाही. राईट राईट. बरोबर आहे. आता या पर्यायामध्ये फक्त आपल्याला एकच जो असा जो पर्याय आहे तो म्हणजे दो आणि थॉट यांचा उच्चार जो आहे तो काही नाही सारखा नाही. बरोबर आहे. म्हणजे रीड द फॉलोइंग पेअर्स ऑफ होमोफोन्स अँड फाइंड आउट अ पेअर विच इज नॉट. जे होमोफोन्स नाहीत अशी जोडी आपल्याला निवडायची ती आहे कोणती दो आणि थॉट. त्याचा उच्चार वेगळा आहे. आता राईट म्हणजे बरोबर आणि राईट म्हणजे लिहिणे. बरोबर नाही. उच्चार सारखा आहे परंतु स्पेलिंग वेगळी आहे अर्थ वेगळा आहे. स्टील आणि स्टील एखादा अर्थ स्टील म्हणजे एक धातू. ठीक नाही. लोखंड स्टील आणि स्टील म्हणजे पर्यंत. ठीक नाही या अर्थाने. नंतर मेन म्हणजे मुख्य आणि मेन म्हणजे
आयाळ, सिंहाच्या माने भोवती जे आयाळ असतं त्याला त्या ठिकाणी मेन, म्हणजे दोन्हीचा उच्चार सारखा आहे परंतु अर्थ मात्र वेगळा आहे. असे होमोफोनच्या ज्या अनेक जोड्या आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित पाहिजे. आणि प्रश्न जो विचारला आहे जी जोडी नाही ती ठिकाणी नॉट, त्याच्याकडे बारकाईने लक्ष देऊन त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे, हा प्रश्न सोडवायचा आहे. होमोफोनचे प्रश्न सोपे आहेत. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे येतोय आपण. इथे पहा, ऑब्झर्व द फॉलोइंग वेबसाइट अँड चूज दी करेक्ट ऑप्शन फॉर दी गिवन ऑप्शन गिवन क्वेश्चन. पहा, या ठिकाणी तुम्हाला एक वेबसाईटचं चित्र दिलेलं आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. जसं की व्हॉट इज दी ॲबोव वेबसाईट अबाउट, की वर दिलेली जी वेबसाईट आहे ही कशाविषयी आहे. पहा, पर्याय दिले आपल्या सोशल सायन्स, नंतर मॅथमॅटिकल सायन्स, एन्व्हायरमेंटल सायन्स आणि हेल्थ सायन्स. आपल्याला लगेच या ठिकाणी उत्तर जे आहे आपल्याला लगेच दिसतंय की जी दिलेली वेबसाईट आहे ही कशाविषयी आहे, तर हेल्थ सायन्स, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जी वेबसाईट दिली ती कशाविषयी आहे याचे आपल्याला त्या ठिकाणी अगदी मोठ्या अक्षरामध्ये किंवा टायटलमध्ये त्याचं उत्तर असू शकतं. या ठिकाणी आपल्याला लगेच ते सापडलेलं आहे, हेल्थ सायन्स. ठीक आहे, पुढचा जो प्रश्न आहे की फाइंड द मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द फॉलोइंग जम्बल लेटर्स. आता पहा, या ठिकाणी तुम्हाला शब्द जर दिलेला आहे, हा आहे पहा, त्याच्यामध्ये जे शब्द अक्षर जे आहेत त्यांची पोझिशन आहे ती त्या ठिकाणी बदललेली आहेत. आपल्याला काय करायचं आहे की या लेटर्स पासून फाइंड द मिनिंगफुल वर्ड, आपल्याला अर्थपूर्ण असा शब्द जो आहे तो त्या ठिकाणी शोधायचा आहे. हे लेटर जे आहेत हे जम्बल्स म्हणजे काय की त्याची जागा बदललेली आहे, ठीक आहे, अशी जम्बलिंग केलेली आहे. असे शब्द जे आहेत त्याच्यातून आपला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आता पहा, पहिला शब्द EARTH, थ्रोईंग, थीप आणि थिएटर. या ठिकाणी पहा, EARE याच्यामध्ये आहे, ए आहे, RTHE, हा त्या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होतोय का, ठीक आहे. वर जसं आपल्याला दिलंय तसा सेम त्या ठिकाणी पुढे तो शब्द कॉपी झालेला आहे, बरोबर आहे. थ्रोईंग शब्द याच्यामध्ये बरेचसे शब्द जे आहेत की ते या शब्दामध्ये नाही आहेत, म्हणजे ओ नाही, बरोबर आहे, डब्ल्यू नाही, त्याच्यामुळे थ्रोईंग हा शब्द होणार नाही. थीप मध्ये त्या ठिकाणी पहा, या ठिकाणी आय शब्द जो आहे, आय जे लेटर आहे ते याच्यामध्ये नाही, त्याच्यामुळे हा ही त्या ठिकाणी पर्याय होऊ शकत नाही. मग पहा, याच्यापासून जर मिनिंगफुल शब्द कोणता तयार होत असेल तर तो म्हणजे थिएटर, ठीक नाही. यातले शब्द आपण त्या ठिकाणी मागे पुढे जर केले तर आपण त्या ठिकाणी किंवा व्यवस्थित त्या पोझिशनवर ठेवले तर आपल्याला त्या ठिकाणी एक अर्थपूर्ण शब्द मिळतो, तो म्हणजे थिएटर. ठीक आहे, अशा प्रकारे हे जे 25 प्रश्न आहेत 2023च्या प्रश्नपत्रिकेचे आपण त्या ठिकाणी ते अभ्यासलेले आहेत. तर पहा, कालच्या प्रश्नपत्रिकेच्या सरावावरून त्या ठिकाणी पहा, काही जे प्रश्न आहेत हे प्रश्न मी तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासासाठी दिलेले आहेत. की सगळ्यांनी त्या ठिकाणी याचा जर स्क्रीनशॉट काढून ठेवला की पुढच्या वेळेस मला जो इंग्लिशचा लेक्चर होणार आहे त्यावेळेस हे जे सगळे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण याच्यामध्ये डिस्कस करून तुम्हाला मी याची उत्तरं विचारणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या त्या ठिकाणी एक स्क्रीनशॉट घ्या की जेणेकरून याच्यामध्ये तुम्हाला मी 5 प्रश्न याच प्रश्नपत्रिकेच्या धर्तीवर, म्हणजे जनरल सगळे जे प्रश्न आहेत हे ग्रामर बेस्ड आहेत, त्याच्यामुळे मी असे 5 प्रश्न निवडून तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत की तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि असे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतात, ठीक नाही. म्हणून त्या ठिकाणी हे जे 5 प्रश्न आहेत तुम्ही लिहूनही घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घेतला तर नंतर तुम्हाला ते सोडवायला उपयोगी पडतील. याच्यामध्ये एकूण 5 प्रश्न आहेत. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड फाइंड आउट द टाइप ऑफ सेंटेन्स चूज वन. हे 5 प्रश्न आहेत. याच्यावर नंतर आपण पुढच्या तासाला
चर्चा करणारच आहोत. ठीक आहे. आता आपण काल मी तुम्हाला त्या ठिकाणी पहा टेनच्या संदर्भामध्ये थोडीशी एक अतिरिक्त जी माहिती आहे ती आपल्याला टेनच्या संदर्भामध्ये जर काही प्रश्न आले तर त्या संदर्भात तयारी करण्यासाठी आपल्याला वेळ शिल्लक आहे आणि त्या शिल्लक वेळामध्ये आपण त्या ठिकाणी 15 मिनिटांमध्ये हे जे सगळे टेन्स आहेत या टेन्सचा त्या ठिकाणी अभ्यास करूयात की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी टेन्सवर कुठल्याही प्रकारचे प्रश्न आले की जनरल आपल्याला की फाइंड आउट द टेन्स म्हणजे काय ओळखायला येतो, आयडेंटिफाय द टेन्स किंवा एखादं वाक्य जे आहे त्यामध्ये वर्बच्या खाली किंवा सहाय्यकारी क्रियापदाच्या खाली अंडरलाईन करून आपल्याला ते ओळखायला येतं जसं आपण काल पाहिलं होतं हॅजचं वाक्य. तर ही सगळे जे काळाचे जे मेन 3 प्रकार आणि त्याचे जे उपप्रकार आहेत त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी व्हावी यासाठी आपण हा चार्ट जो आहे त्या ठिकाणी बारकाईने अभ्यासणार आहोत. तुम्ही कालच मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये 3 कॉलम तुम्हाला दिसतात की टेन्स, त्या टेन्सची जी रचना आहे वाक्यात ती वाक्याची रचना आहे ती आणि एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचे सगळे जे सिंपल टेन्स आहेत म्हणजे काळाचे जे मेन जे 3 प्रकार आपण जे काल अभ्यासले होते की प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. हे पहा प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स. तर पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी या तिन्ही काळाचे जे सिंपल टेन्स आहेत त्या सिंपल टेन्सचा आपण त्या ठिकाणी आज सुरुवातीला अभ्यास करूया. पहा सिंपल टेन्स मध्ये त्या वाक्याची जी रचना जी असते सब्जेक्ट प्लस वर्ब आणि ते कंसामध्ये तुम्हाला एक म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप कालही मी तुम्हाला त्याविषयी सांगितलंच होतं आणि नंतर क्रियापदाला येस किंवा येस हा प्रत्यय, येस किंवा येस हा प्रत्यय असतो आणि नंतर ऑब्जेक्ट. आता सगळ्याच ठिकाणी असतो का? तर नाही. मी कालही तुम्हाला सांगितलं की ही सी इटच्या नंतर जर त्या ठिकाणी क्रियापद असेल तरच त्याला त्या ठिकाणी काय होतं तिथे पाहता सारा गोज टू पार्क बाय ट्रेन. ठीक आहे. जसं आपण कालही सांगितलं की ते जो सर्वनामाचा चार्ट आहे त्या सर्वनामाचा चार्ट त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ही क्रियापद रन करता आली पाहिजे. जसं आय गो, वी गो, ही सी इट गोज आणि दे गो म्हणजे ही सी इट च्या नंतर त्या ठिकाणी क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय लागतो. आता सारा जर पाहिलं आपण तर ती ही सी इट त्याचे जे प्रोनाउन्स आहे सारासाठी जर आपल्याला कोणतं प्रोनाउन्स वापरायचं असेल तर सी येईल आणि सीच्या नंतर आपण नेहमी त्या ठिकाणी काय वापरतो क्रियापद गो असेल तर त्याला त्या ठिकाणी ईएस हा प्रत्यय लागतो. कधी? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. राईट असेल तर राईट, राईट असेल तर राईट, बरोबर नाही. आणि हे जर सर्वनाम आय असेल तर इथे फक्त राईट लक्षात घ्या. आयच्या नंतर राईट, नंतर वी राईट, यू राईट, यू राईट, बरोबर आहे. ही सी इट असेल ठीक नाही. ही सी इटच्या नंतर मात्र या ठिकाणी राईट क्रियापदाला येस किंवा ईएस प्रत्यय लागतो. आता इथं गोज आहे मग या ठिकाणी येस प्रत्यय आहे. हे सुद्धा आय गो, वी गो, यू गो, यू गो, ही सी इट गोज. इथं लक्षामध्ये ही सी इट गोज. आता सारासाठी आपण त्या ठिकाणी सी हे प्रोनाउन घेऊ म्हणून त्या ठिकाणी इथं पहा काय वापरलंय गोज. ठीक नाही. सारा गोज टू पार्क बाय ट्रेन. इथं लक्षामध्ये सिंपल टेन्स च्या संदर्भामध्ये. दुसरा जो आहे सिंपल पास्ट टेन्स आहे. आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये पहा काय असतं सब्जेक्ट नंतर व्हर्ब आणि ऑब्जेक्ट.
आता सिंपल पास्ट मध्ये इथे काय म्हणलंय, वर्ब 1 आहे की नाही, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आहे की नाही. इथं पहा, इथे टाका सिंपल पास्ट टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस इथे करा V2 असणार, हेच होतं सब्जेक्ट प्लस V2 क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट, बरोबर आहे. ऑब्जेक्ट म्हणजे आता इथे जर आपण गोज घेतो, तर गोजचा जो भूतकाळ आहे तो होतो वेंट, आहे की नाही. आणि इथं आहे आपण सारा, इथे सब्जेक्ट आहे, बरोबर आहे. आणि ऑब्जेक्ट बाकीचा राहिला जो भाग आहे तो पार्क बाय द ट्रेन, आहे की नाही. इथे वेंट, इथे मात्र वेंट्स होत नाही. तुम्ही म्हणता ही सी ईटच्या नंतर ते फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच आपण क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लागतो. इथे डायरेक्ट त्याचं भूतकाळ रूप होतं, आहे की नाही. गो असेल तर वेंट, राईट असेल तर रोट, प्ले असेल तर प्लेड, अशा प्रकारे, ठीक आहे. पुढे सिंपल पास्ट टेन्स मध्ये, ठीक आहे. तशीच आहे सारा वेंट टू पार्क बाय ट्रेन. तिसरा जो प्रकार आहे तो आहे पहा सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर याची रचना पहा, सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विल शाल या ठिकाणी विल शाल वर्ब 1 प्लस ऑब्जेक्ट. तिथं तसंच पहा, साराच्या नंतर विल हे सहाय्यकारी क्रियापद आहे, नंतर क्रियापदाचं पहिलं रूप, ठीक आहे नाही, म्हणून गो. तिथे ज्याप्रमाणे आपण क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं, परंतु त्याला ईएस प्रत्यय लावला का, आता सिंपल प्रेझेंट टेन्स. तुम्ही मला इथं का ईएस प्रत्यय लावला नाही, तर सिंपल फ्युचर टेन्स मध्ये क्रियापदाचं मूळ रूपच वापरलं जातं, तिथं मात्र त्या ठिकाणी क्रियापदाला ईएस प्रत्यय लागत नाही, कारण की त्या ठिकाणी आपण सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे, ठीक नाही. ही विल गो क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं, इथं मात्र त्या ठिकाणी क्रियापदाला ईएस प्रत्यय, एस किंवा ईएस प्रत्यय लावायचा नाही. सारा गो टू, सारा विल गो टू पार्क बाय ट्रेन, बरोबर नाही. तुम्हाला मी काल एक सांगितलं होतं की फक्त इथं सिंपल प्रेझेंट टेन्स फ्युचर सिंपल फ्युचर टेन्स मध्ये त्या ठिकाणी उभीचं रूप त्या ठिकाणी वापरलं जातं, विल किंवा शाल. इथे त्या ठिकाणी या दोन्ही सिंपल टेन्स मध्ये, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मध्ये उभीचं रूप वापरलं जात नाही, त्या क्रियापदाचंच रूप त्या ठिकाणी भूतकाळी रूप आणि वर्तमानकाळी रूप वापरलं जातं. आणि वर्तमानकाळी रूप वापरताना ही च्या नंतर क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय जोडायचा, हे मात्र आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. पुढचा आहे पहा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता तिन्ही सिंपल टेन्स तुम्हाला समजले असतील, तिन्ही सिंपल टेन्स. आपण आता ठिकाणी कंटिन्युअस टेन्स कडे येऊयात. पहा कंटिन्युअस टेन्सची रचना कशी आहे की सब्जेक्ट नंतर ॲमिजार प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. उदाहरण म्हणून तुम्हाला दिले की सारा इज गोइंग टू पार्क बाय ट्रेन, ठीक आहे. आता इथं एम इज आर कधी घ्यायचं हे तुम्हाला कालच्याच जो आपला प्रोनाउनचा चार्ट आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला समजून पण सांगितलं. तुम्ही जर की आय असेल तर आयच्या नंतर एम घ्यायचं, त्यानंतर यू असेल तर आर घ्यायचं, वी असेल तर आर घ्यायचं, आहे की नाही. आणि ही सी इट असेल तर आपण काय घेतो, इज. म्हणून या ठिकाणी ते काय घेतलेलं आहे, इज, बरोबर आहे. सर्वनामाचा जो चार्ट आहे तो आपला त्या ठिकाणी पाठच पाहिजे. आय, वी, यू, ही, सी, इट आणि याचा अनेक वचन डी. इथे आपल्याला त्या ठिकाणी ही जी सगळी क्रियापद आहे ही क्रियापद त्या ठिकाणी करायची असतात, आपल्याला त्या ठिकाणी समजायला सोपं जातं किंवा हेल्पिंग वर्ड. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जर चालू काळ असेल म्हणजे कंटिन्युअस टेन्स आयच्या नंतर एम वापरतात, वीच्या नंतर आर वापरतात, उभीचं रूप. यूच्या नंतर ही आर, यूच्या नंतर ही आर, ही सी इटच्या नंतर इज आणि डीच्या नंतर आर, ठीक नाही. हे एक वचने आहेत, हे एक वचने आहेत आणि हे अनेक वचने प्रोनाउन्स आहेत. त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, इथं पहा सारा इज गोईंग क्रियापदाला काय असतं, आय एन जी प्रत्यय. ज्यावेळेस त्या ठिकाणी क्रिया चालू आहे, कंटिन्युअस म्हणजे काय, चालू असणे, चालू असल्याच्या नंतर
क्रियापदाला काय जोडलं जातं? ING. म्हणजे सारा इज गोइंग टू पार्क बाय ट्रेन. द पार्क. ॲमिजार नंतर व्हर्ब त्याला ING आणि नंतर त्या ठिकाणी राहिलेलं ऑब्जेक्ट आहे ते आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचं असतं. त्यानंतर आहे पहा पास्ट कंटिन्युअस त्याच पद्धतीने फक्त बदल कुठं आहे? इथं वॉज आणि वेअर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे पहा. तिथं ॲमच्या ऐवजी इथं त्या ठिकाणी फक्त सहाय्यकारी क्रियापद आहे ते बदलेल. त्याच्या लक्षामध्ये वाक्याची जी वाक्याची रचना आहे ती त्या ठिकाणी त्याच पद्धतीने आहे. इथं आयच्या नंतर आहे आय वॉज, वी वेअर, ठीक नाही. आणि सगळ्या ठिकाणी आता त्याच पद्धतीने येईल. ही सी इटच्या नंतर सुद्धा आता वॉजच येईल आणि देच्या नंतर वेअर. इथं पहा पास्ट कंटिन्युअस मध्ये वॉज किंवा आय एक वचन असेल तर वॉज, अनेक वचन असेल तर वेअर, नंतर क्रियापदाला ING आणि ऑब्जेक्ट आहे तसंच. म्हणजे सारा वॉज गोइंग टू. इथं इज गोइंग म्हणजे प्रेझेंट टेन्स, वॉज गोइंग म्हणजे पास्ट टेन्स. नंतर आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. इथे त्या ठिकाणी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद असतात विल बी आणि शॅल बी. केवळ विल आणि शॅल प्रेझेंट सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आहे. जर क्रिया चालू असेल तर आपण त्या ठिकाणी त्या विल आणि शॅलला त्या ठिकाणी बी जोडतो परत, ठीक नाही. विल बी आणि शॅल बी. सारा विल बी गोइंग टू पार्क, ठीक नाही. तिथं अशा प्रकारे आपण काय करतो ते टू बीचं रूप वापरतो. कळतंय का? तिन्ही कंटिन्युअस टेन्सचा आधारात परत लक्षात घ्या की प्रेझेंट मध्ये ॲम इज आर टू बीचे रूप आहे ते. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये ॲम इज आर, पास्ट कंटिन्युअस मध्ये वॉज वेअर आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये विल बी आणि शॅल बी वापरून क्रियापदाला ING प्रत्यय लागतो. तिन्ही ठिकाणी क्रियापदाला ING प्रत्यय आहे. फरक आहे तो फक्त त्यांच्या या टू बीच्या रूपामध्ये. ॲम इज आर, वॉज वेअर आणि विल बी, शॅल बी हे तिन्ही जे त्या ठिकाणी फ्युचर तिन्ही त्या ठिकाणी टेन्सचे आपल्याला टू बीचे रूप माहीत असणं अपेक्षित आहे. पुढचा जो आहे तो त्या ठिकाणी आता तिन्ही कंटिन्युअस टेन्स संपले आपले, तिन्ही सिंपल टेन्स संपले. आता त्या ठिकाणी 3 परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण अभ्यासून आजच्या आपल्या तासिकेच्या आपण त्या ठिकाणी तासिका थांबवणार आहोत. तर लक्षात घ्या प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर आता टू बीच्या रूपाच्या ऐवजी आपल्याला टू हॅवची रूप वापरायची असतात. कालच तुम्हाला मी टू हॅवची रूप पण त्या ठिकाणी सांगितले होते. टू हॅवची रूप म्हणजे जर प्रेझेंट टेन्स असेल तिथं पाहता प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज त्या ठिकाणी वापरलं जातं. इथे परत तोच नियम आहे की हॅव कधी वापरायचा आणि हॅज तर ज्यावेळेस त्या ठिकाणी ही सी इट येईल, ही सी इटच्या नंतर त्या ठिकाणी आपण नेहमी काय वापरतो हॅज. नंतर सगळ्या ठिकाणी तो सर्वनामाचा चार्ट जो आहे त्याच पद्धतीने, ठीक आहे नाही. इथं ही, सी आणि इट या तिघांच्या नंतर फक्त हॅज येतं. बाकी सगळ्यानंतर आपण जे टू हॅवचं रूप वापरतो, ठीक आहे. इथं पण बदल जो आहे तो फक्त ही सी इटचा आहे. हीच्या नंतर सुद्धा आपण त्या ठिकाणी हॅव वापरतो. तिथं लक्षामध्ये मग पहा ही सी इटच्या नंतर आता त्या ठिकाणी आपण सी म्हणजे सारासाठी त्या ठिकाणी आपण प्रोनाउन वापरतो सी म्हणून या ठिकाणी पहा हॅज वापरलेला आहे, ठीक आहे. याच्यापैकी कुठलाही समजा आय असेल तर त्या ठिकाणी आपण हॅव वापरलं असतं. त्याच्यानंतर बदल आहे पहा ते म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आहे की नाही. तिसरं रूप की जे आपण कालच्या पॅसिव्ह वॉइस मध्ये अभ्यास केलं होतं क्रियापदाचं तिसरं रूप. इथं पहा गोचं तिसरं रूप जे आहे ते होतं गॉन, बरोबर आहे. त्याला पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द व्हर्ब आपण म्हणतो. आता याच्यामध्ये पण बदल आहे. काही क्रियापदांची दुसरी आणि तिसरी रूप सारखीच आहेत. जसं समजा उदाहरण आहे प्ले, प्लेड, प्लेड, प्लेइंग. म्हणजे प्लेड आणि प्लेड म्हणजे भूतकाळी रूप आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म सारखाच. परंतु काही क्रियापदाची मात्र वेगळी आहेत. जसं या ठिकाणी पहा गो, वेंट, गॉन, गो, वेंट, गॉन म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि क्रियापदाचं तिसरं रूप. तिथं लक्षामध्ये
याला पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब आपण म्हणतो. म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला कुठे कधी वापरायचंय? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. प्रेझेंट परफेक्ट टेन्स कधी वापरतो आपण? की ज्यावेळेस एखादी क्रिया पूर्ण होते, ठीक नाही. मी जेवण केलं आहे, बरोबर नाही, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी काय करतो? हॅज वापरतो किंवा हॅव वापरतो आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. मी अभ्यास केला आहे, मी माझं होमवर्क केलेला आहे. आय हॅव डन माय होमवर्क, ठीक नाही. हे लक्षामध्ये. किंवा मी आंबा खाल्ला आहे, आय हॅव इटन अ मँगो. इटचं तिसरं रूप इटन. लक्षामध्ये पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजे ज्यावेळेस एखादी क्रिया त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी थांबते अशा वेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो आणि त्या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचे स्वरूप घेऊन ऑब्जेक्ट मध्ये तर काहीच बदल नाही. पुढचं आहे पहा पास्ट परफेक्ट टेन्स. याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी काय वापरलं जातं? हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप. म्हणजे फक्त हॅवच्या ऐवजी आपल्याला काय वापरायचंय? हॅड. कधी? पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. इथं सुद्धा हॅड, इथं काहीच बदल नाही, ठीक नाही. बदल आहे फक्त प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. त्या ठिकाणी आपण बाकी ठिकाणी हॅव आणि नंतर हॅज वापरतो. इथं मात्र आपण सगळ्या ठिकाणी हॅड वापरतो. पुढे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये, बरोबर आहे. नंतर क्रियापदाचे स्वरूप जे आपण ऑलरेडी पाहिलं आहे की सारा हॅड गॉन, ठीक आहे. इथं पहा सारा हॅड गॉन, गॉन गोज तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे. पुढचा टेन्स आहे पहा फ्युचर परफेक्ट टेन्स. याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी पहा जे रूप वापरतो टू हॅवचं ते म्हणजे विल हॅव. क्रियापदाचं रूप आणि ऑब्जेक्ट आहे तसंच. बदल आपण कुठं करतोय? फक्त टू हॅवच्या रूपामध्ये. इथं लक्षामध्ये इथं त्या ठिकाणी विल हॅव आणि शॅल हॅव. आता आय आणि वी असेल तर तिथे फक्त आपण शॅल वापरतो, बाकी सगळ्या ठिकाणी आपण विल वापरतो. इथं लक्षामध्ये या ठिकाणी विल हॅव क्रियापदाचे स्वरूप, ठीक नाही. सारा विल हॅव गॉन. इथं लक्षामध्ये ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये आहे त्या पद्धतीने, ठीक आहे. तिन्ही परफेक्ट टेन्स कळले. तिन्ही परफेक्ट टेन्स मध्ये आपण काय वापरतो? तर टू हॅवचे रूप वापरतो, बरोबर आहे. त्यानंतर तिन्ही कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण काय वापरतो? तर टू बीचे रूप वापरतो. तिन्ही सिंपल टेन्स मध्ये दोन सिंपल टेन्स सोडले, प्रेझेंट आणि पास्ट सोडले, तर आपण टू बीचे रूप वापरत नाही. पुढे वापरतो आपण डायरेक्ट फक्त फ्युचर, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये, जे लक्षात ठेवायचं. आता आपण या शेवटचे जे तीन प्रकार आहेत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झालेली नाही, ठीक नाही, त्याला पूर्ण अपूर्ण काळ असं आपण म्हणतो, ठीक नाही. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, ठीक नाही. म्हणजे एखादी क्रिया की त्या ठिकाणी खूप वेळेपासून सुरू आहे असा ज्यावेळेस आपला अर्थ त्याचा अभिप्रेत असतो त्यावेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. ह्याच्यामध्ये मग पहा आपण त्या ठिकाणी टू हॅवची रूप जे आहेत त्या पद्धतीने वापरतो आपण हॅज किंवा हॅव. आता हॅज कधी वापरायचं? ही सी त्यानंतर हॅज, बाकी ठिकाणी हॅव. आता इथे आपण एक नवीन ते म्हणजे बीन, ठीक नाही. बीन या ठिकाणी वापरतो. त्याच्यानंतर आता इथं कंटिन्युअस टेन्स असल्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी क्रियापदाला काय येतं? आयएनजी. इथे जसं आपण पाहिलं कंटिन्युअस टेन्स मध्ये सुद्धा काय असतं? क्रियापदाला आयएनजी. सेम या ठिकाणी क्रियापदाला आयएनजी असणार आहे. फक्त ऍडिशन मध्ये काय आहे? आपण बीन वापरतो. हॅव आणि ह्याच्यानंतर बीन ऑब्जेक्ट जे आहे ते असतात. उदाहरण पहा की सारा हॅज बीन गोईंग, ठीक नाही. साराच्या ऐवजी त्या ठिकाणी जर आय किंवा वी असतं तर आपण हॅव घेतलं असतं, ठीक नाही. आय हॅव बीन गोईंग. त्याच्या लक्षामध्ये वी हॅव बीन गोईंग. परंतु सारा ही त्या ठिकाणी ही सी इट या तीन प्रोनाउन मध्ये आहे म्हणून आपण त्या ठिकाणी हॅज वापरले की सारा हॅज बीन गोइंग टू पार्क बाय ट्रेन. त्याच्या लक्षामध्ये. नंतर आहे बा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये पहा आपण हॅडचं रूप वापरतोय, टू हॅवचं भूतकाळी रूप हॅव. इतर सगळीकडे आपण त्या ठिकाणी हॅड वापरायचे. नंतर बीन क्रियापदाला कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून त्या ठिकाणी आयएनजी ऑब्जेक्ट मध्ये काहीच बदल नाही. पहा सारा हॅड बीन गोइंग, इथे मात्र काहीच बदल होत नाही. कोणतेही प्रोनाउन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हॅडच वापरायचे. आणि शेवटचा जो काळ आहे तो म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये पहा फ्युचर आय आणि त्यानंतर बीन क्रियापदाला आयएनजी आणि ऑब्जेक्ट याच्यामध्ये पहा सारा विल हॅव बीन गोइंग. पहा विल हॅव बीन गोइंग. याच्या लक्षामध्ये विल हॅव बीन गोइंग, हॅड बीन गोइंग, हॅज बीन गोइंग, बरोबर नाही. या सगळ्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बीन 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 या ठिकाणी दिसते, ठीक नाही. इथं मात्र त्या ठिकाणी आपण काय वापरलंय? हॅव. विल हॅव बीन. इथं विल हॅज बीन असं
कधी येत नाही. तुम्ही म्हणते इथे सारा आहे, सारा त्या ठिकाणी तिचं प्रोनाउन येतं सी, सीच्या नंतर आपण हॅज वापरलं, मग हॅज बीन का नाही, इथं तर आपण हॅज बीन वापरलंय, मग इथं काय नाही. तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये हॅज बीन येत नाही. विल हॅज बीन, विलच्या नंतर फक्त हॅवच त्या ठिकाणी वापरलं जातं. विल हॅज बीन अशा प्रकारे आपण टू हॅव स्वरूप वापरत नाही. ठीक आहे. धन्यवाद की कालपासून आपण त्या ठिकाणी 2023 ची प्रश्नपत्रिका अगदी चांगल्या पद्धतीने अभ्यासलेली आहे. मला तुम्हाला त्या ठिकाणी जेवढ्या पद्धतीने जेवढ्या चांगल्या प्रकारे समजता होईल त्या प्रकारे समजवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपण आज आपली काशिका या ठिकाणी थांबवतोय. सगळ्यांचे त्या ठिकाणी खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. मराठी सर तुम्ही खूप छान शिकवलं. खूप छान शिकवलं सर तुम्ही. धन्यवाद. थँक्यू. मराठी सर तुम्ही खूप खूप छान छान शिकवलं. पद्धतीने समजले सर.